मुंबई नाशिक महामार्गावरील ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं अस्सल मराठमोळं हॉटेल सवाई मल्हार खातिवली येथील सुप्रसिद्ध हॉटेल व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम चव आणि सावजी स्पेशल, वराडी स्पेशल व मालवणी फिश मिळण्याचे एकमेव उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार. चवीचा शोध इथे संपतो. नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. सरस्वती विद्यालयातील अपंग जागेवरील वैशाली पंडित शेलार या शिक्षकेची भरती बेकायदेशीर असल्याचा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा आरोप. कास्ट्राईब महासंघाची व विद्यालयाचे प्राचार्य आणि उपप्राचार्य यांची संयुक्त बैठक संपन्न. शहापूर तालुक्यातील वासिंद येथील विद्याविकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात अपंगांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रमाणित अपंगत्व नसताना वैशाली पंडित शेलार या शिक्षकेची भरती केली असून ही भरती बेकायदेशीर असल्याचा आरोप या शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार सोष्टे यांनी मुख्याध्यापक वासुदेव भोईर यांना लेखी निवेदनाद्वारे केला आहे. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ ठाणे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार सोष्टे यांनी 24 जुलै 2026 रोजी सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना लेखी निवेदनाद्वारे कळविले होते की प्रमाणित व्यंगत्व नसताना वैशाली पंडित शेलार यांना अपंग आरक्षित कोट्यातून शिक्षिका म्हणून सेवेत रुजू केल्याबाबत सन 2012 पासून शिक्षक भरतीवर बंदी असताना शिक्षकांना मिळालेल्या शिक्षक वैयक्तिक मान्यता, त्यानंतर कायमस्वरूपी मान्यता व शालार्थ ID कोणत्या निकष व प्रक्रियाद्वारे प्राप्त झाले त्याची माहिती मिळण्याबाबत कुमारी प्रणाली राजू वाणी या विद्यार्थिनीच्या जन्मतारीख नोंद दुरुस्तीबाबत केलेल्या पत्रव्यवहाराबाबत, विद्यार्थिनींच्या प्रसाधनगृहातील गैरसोयींबाबत, विद्यार्थिनीच्या संरक्षणात होत असलेल्या हलगर्जीपणाबाबत वरील विषयांबाबत कास्ट्राईब महासंघाचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत जाधव तसेच राज्य पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांची मुख्याध्यापक कार्यालयात बैठक घ्यावी. त्या अनुषंगाने सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य वासुदेव तुकाराम भोईर यांनी लेखी पत्रक काढून आज गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक आज सरस्वती विद्यालयाच्या AV रूममध्ये संपन्न झाली असून या बैठकीसाठी सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य वासुदेव तुकाराम भोईर, उपप्राचार्य संजीव मंगल जाधव तसेच महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत जाधव, राज्य मुख्य सल्लागार रवींद्र वेंदे, ठाणे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार सोष्टे, सरचिटणीस अनिल सोष्टे, महिला ठाणे जिल्हा अध्यक्षा आरती रवींद्र भोईर, प्रसिद्धी प्रमुख महेश तारमळे, सहसचिव प्रमोद सोष्टे, शालेय पालक प्रतिनिधी कांचन शर्मा आदी उपस्थित होते. आज ह्या ठिकाणी कास्ट्राईब जे महासंघ आहे त्या महासंघाच्या जे राष्ट्रीय अध्यक्ष जाधव साहेब तसेच जिल्हाध्यक्ष सोष्टे सर यांनी दिव्यांग शिक्षक भरती ही बेकायदेशीर असल्याचा जो काही ह्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आणि त्या संबंधी आज आपल्या सरस्वती विद्यालय वाशिम ह्या विद्यालयामध्ये आज एक सभा आयोजित केली. तर नेमकी शिक्षक भरती ही कशा पद्धतीने झाली किंवा ते शिक्षक भरती ज्या टायमाला तुम्ही घेतली त्या टायमाला प्रसारमाध्यम जे काय आपलं न्यूजपेपरमध्ये त्याची जाहिरात वगैरे प्रसिद्ध केली होती का? आपला जो प्रश्न आहे साहेब त्या अनुषंगाने मी असे म्हणेन की 2012 पूर्वी ही भरती झाली, त्यामुळे भरतीला त्यावेळेला परवानगी होती आणि भरती होत असताना ज्या काही प्रोसेस असतात त्या सर्व प्रोसेस संस्थेने पूर्ण केलेल्याशिवाय भरती होतच नाही किंवा सक्षम अधिकारी जे जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी जे असतात ते शिक्षणाधिकारीसुद्धा परवानगी डॉक्युमेंट्स बघूनच देतात. त्यामुळे त्यांनी ती सगळी पेपर तपासले असतील त्यावेळेला आणि त्यानुसारच मान्यता दिली असेल. नाही
असं माहिती आहे का, ती निवड समिती होती, प्रशासनाच्या माध्यमातून भरती करण्यात आली? नाही संस्थे त्यावेळेला पेपर ॲड देऊन संस्था भरती करत असायची. त्यावेळेचे नियम ते असे कोणत्या पेपरला ॲड वगैरे देण्यात आली, त्या पेपरची काही माहिती वगैरे आपल्याकडे उपलब्ध असेल? हो सगळं माहिती सगळीच प्रकारची उपलब्ध आहे. पण ते भरतीचे जे निकष असतात ते संस्था ठरवत नाही. पण भरतीचे जे निकष असतात ते संस्थेला अधिकार नसतात. भरतीचे निकष, आता एखादा अपंग माणूस आहे त्याला घेतलं तर तो खरंच अपंग आहे की नाही ते संस्थेने मग ते सगळे कागदपत्र असतील ना हो तुमच्याकडे? सांगितलं मी तुम्हाला की कागदपत्र सगळी त्या प्रकारची कागदपत्र किंवा त्या कर्मचाऱ्याची कागदपत्र सगळ्या जमा केल्याशिवाय तर शिक्षणाधिकारी परवानगी दिली नाही ना. कागदपत्र सगळ्या प्रकारचे आहे तेच दिलेली. का 2012 नंतर भरती प्रक्रियेवर जर स्टे होता का बंदी होती, हो. असं असताना भरती झाली असं कास्ट्राईब्स महासंघाचा आरोप आहे. बरोबर. त्या संबंधी तुम्ही काय सांगाल? 2012 नंतर ज्या भरत्या झालेल्या आहेत त्यामध्ये 2 प्रकारच्या भरत्या झालेल्या आहेत. एक म्हणजे कोर्टाच्या आदेशान्वये काही लोकांना मान्यता परवानगी मिळाली आणि त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी करून त्या लोकांना मान्यता दिलेली आहे. आणि दुसऱ्या प्रकारची जी भरती झालेली आहे त्याच्यामध्ये विनाअनुदान तत्त्वावर काही लोक काम करत होती, त्यांना अंशतः अनुदानितवर घेतले गेलेले आहे. त्यामध्ये सगळ्याच कॅटेगरीची लोक आहेत, SC ST NT OBC सगळ्याच प्रकारचे लोक होते आणि सगळ्यांना त्याप्रमाणे ज्यांनी काम केलं होतं किंवा करत होते विनाअनुदान तत्त्वावर ज्यांच्या मान्यता होत्या त्यांना त्याप्रमाणे पुढे मान्यता मिळालेली आहे. भरती रोस्टरप्रमाणे झाली, रोस्टरप्रमाणे झालेली आहे. आजही रोस्टर आपला तपासून क्लिअर आहे. रोस्टरशिवाय परवानगी देत नाहीत युवा. तसंच मुद्दा एक तिसरा मुद्दा असा आहे की शाळेची जे काही एक समिती असते, शाळा व्यवस्थापन कमिटी, कारण दुसरे पण त्यांनी मुद्दे उपस्थित केले की शाळेमध्ये जे काही मुलांना जो काही वेगळ्या पद्धतीचा काही त्रास होतोय किंवा अनेक जे काही गैरसोयी आहेत त्या संदर्भात त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्या संबंधी तुमचं मत काय आहे? की शाळेची तुमची जी काही विद्यार्थी संख्या आहे ती पण 4000च्या आसपास आहे. त्यामुळे एवढी मोठी संख्या असताना त्याचं तुम्ही नियोजन कसं करताय? साहेब खरं म्हणजे आम्ही संस्थेला धन्यवाद देणे या बाबतीमध्ये, कारण एवढी विद्यार्थी संख्या असताना पण संस्था त्यांच्या पद्धतीनं शासनाचे वेतनेतर अनुदान नसताना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देते. विद्यार्थी संख्येला सफिशियंट अशा सोयीसुविधा आहेत, पण अजूनही त्यामध्ये काय वाढवता येईल त्याप्रमाणे सगळे संस्थेचे प्रयत्न चालू आहेत. आजही आपण पाहिलं असेल मगाशी जे लोक आले होते ते त्याच अनुषंगाने आले होते. किंवा इकडे एक नवीन इमारत तयार होते 17 खोल्यांची, वर्गखोल्यांची, तिथे प्रत्येक फ्लोअरला वॉशरूम वगैरे केलेलं आहे, स्वच्छतागृह आहे. जेवढी विद्यार्थ्यांसाठी सुविधा वाढवता येतील तेवढा सगळा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून होत असतो. परत एक लास्टचा प्रश्न आहे का कास्ट्राईब्स महासंघाने तुमच्याकडं जे काही म्हणणं मांडलेलं आहे, जे दिव्यांग शिक्षक कर्मचारी भरतीमध्ये जो काही चुकीचा प्रकार झाला तर ह्या संघटनेला तुमच्याकडनं लवकरात लवकर उत्तर किती दिवसामध्ये मिळेल, त्यांचं समाधान होईल असं त्यांना तुम्ही अपेक्षित जे काही गोष्टी असतील, कागदपत्र ज्या काही भरतीमध्ये त्यांना असं वाटतंय का चुकीचे झालेत, बऱ्याचशा लोकांना त्यांनी आक्षेप घेतलेला आहे, तर जास्तीत लवकरात लवकर तुम्ही त्यांना उत्तर कशा पद्धतीने द्याल किंवा कागदपत्राची माहिती किती दिवसामध्ये? आम्ही 1 आठवड्यामध्ये त्यांना माहिती देऊया. आणि अर्थात आत्ता ज्या सभेमध्ये आपले जे काही मुद्दे झाले त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा 2-3 मुद्दे, एकूण तसे 5 मुद्दे होते. 5 मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा जो होता तो दिव्यांग भरती संदर्भातला, तर त्या कर्मचाऱ्याची भरती ज्या अनुषंगाने झालेली आहे त्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर ते आपल्याला दिले जातील. अर्थात ज्या सादर केले होते UO ऑफिसला ते तुम्हाला दिले जातील. फक्त एक त्यामध्ये मला अजून एक युवांच्या काळात सल्ला घ्यावा लागेल, वैयक्तिक जर माहिती देता येणार नसेल तर मात्र ती देता येणार नाही. एखाद्या कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती जर देता येणार नसेल तर ती देता येणार नाही. पण जे देण्यासारखं आहे ते सर्व तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर 2012 नंतरचा जो मुद्दा आहे त्या अनुषंगाने पण 12 नंतर जी भरती झालेली आहे त्या लोकांच्या ऑर्डर आणि त्या भरत्या कोर्टाचे आदेश, ऑर्डर आणि कोर्टाचे आदेश ह्या 2 गोष्टी दिल्या जातील. आणि ताईंकडे एक जो मुद्दा मांडला होता स्वच्छतागृहामध्ये फलक लावले जावेत पाणी वगैरे टाकण्याची किंवा स्वच्छता ठेवण्याची, तर ते होईल आणि साधारणतः 7 दिवसापर्यंत आपल्याला हे सगळं दिलं जाईल. या बैठकीमध्ये जे काही विषय आपण या ठिकाणी संपन्न झाले त्यावर जी चर्चा झाली त्यातला पहिला विषय होता की सरस्वती विद्यालयामध्ये जी काही शिक्षक भरती झाली त्यामध्ये अपंग शिक्षक हे अपंग नसताना त्यांना अपंग या जागेवर गेले कित्येक वर्ष सेवा करत आहेत, हे चुकीचं आहे असं आपण बैठकीत सुचवलं. त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की बाबा प्रामाणिक म्हणजे एकंदरीत शासनानं
जे काही सिव्हिल सर्जनचा त्यांचा दाखला जोडलेला आहे आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता पाहून कर्मचाऱ्याला या ठिकाणी नियुक्त केलेले आहे. परंतु यावरही आजही आमचा विश्वास नाही, कारण ते शिक्षक अपंगच नाही. 5%, 4%, 5% अपंग शिक्षक असताना त्याला 40%च्या वरती दाखवणं आणि सेवेत दाखल करून घेणं हे संस्था चालकांनी आपापल्या कुटुंबातील कर्मचाऱ्यांना सभासदांना इथे नोकरीची संधी उपलब्ध करून दिली असं मला वाटतं. त्यानंतर दुसरा जो विषय आहे की 2012 नंतर शिक्षक भरती किंवा कर्मचारी भरती बंद असताना शासनाच्या अधिनियमानुसार जर 10 ते 12 शिक्षक इथे सेवेत कायम होतात, शिक्षणाधिकाऱ्यांची ऑर्डर निघते, ही ऑर्डर चुकीचीच आहे. त्याला देताच येत नाही शासनाच्या अधिनियमानुसार. परंतु त्यांनी या ऑर्डर काढल्या, त्या कशा काढल्या याची सांगोपांग आम्ही विचारणा त्यांना मुख्याध्यापकांना केल्याच आणि त्या मुख्याध्यापकांनी त्या अनुषंगानं सर्व दस्तऐवज अभिलेख देण्याचे अभिवचन दिलेलं आहे. तिसरा विषय होता एका विद्यार्थिनीचा की तिच्या जन्माच्या दाखल्यात जी जन्मतारीख आहे ती बरोबर आहे, त्यानंतर गॅझेटवरती बरोबर आहे, तिच्या आधार कार्डवर बरोबर आहे, परंतु शालेय दाखल्यामध्ये रजिस्टरमध्ये ती चुकीची दाखवली गेली आणि यासंबंधी ती मुलगी 9वी पासून वर्ग शिक्षकांच्या माध्यमातून कार्यालयाशी संपर्क साधते. ती मुलगी 5वी ते 12वी शिकली, पण 9वीला तिच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिने त्यांच्याशी संपर्क साधला, परंतु आज पावे तो तिला अजिबात कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही. जेव्हा त्या मुलीनं लेखी दिलं तेव्हा यांचा पत्रव्यवहार शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुरू झालेला आहे. एकंदरीत त्या मुलीचं पुढचं शिक्षण घेताना ती अनुसूचित जातीची मागासवर्गीय, तिला स्कॉलरशिपची गरज आहे, परंतु तिला स्कॉलरशिप मिळू शकत नाही कारण रजिस्टरवर जन्मतारीख चुकीची आहे आणि पुढे त्याचे ओरिजिनल कागदपत्र डॉक्युमेंटवर बरोबर आहे. मग त्याची विसंगती होते आणि म्हणून त्या मुलीचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. हे इथे मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिलं. तेव्हा मुख्याध्यापकांनी सांगितलं आम्ही आता पत्रव्यवहार केला, पण तो पत्रव्यवहार आज केलेला आहे जेव्हा त्या संबंधित विद्यार्थिनीने अर्ज दिला तेव्हा. यानंतर चौथा विषय असा होता की विद्यालयामध्ये मुलींच्या सुरक्षेचा. खरं पाहता या ठिकाणी आजच्या मीटिंगमध्ये सुरक्षेचा विषय अतिशय चिंताजनक आहे, संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय चिंताजनक आहे. असं असताना मुख्याध्यापकांनी संबंधित कर्मचारी ज्या शौचालयात एका दरवाज्यातून एंट्री करतो, दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर पडतो, तिथे मुलींचा घोळका आहे, मग त्यांनी अगोदरच बाहेर पडायला पाहिजे हो. तसं न होता तो बाहेर पडला आणि माझ्या ते निदर्शनास आणून आलं मुलींनी. त्यावेळेला मी त्या कर्मचाऱ्याला तिथे मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांच्या दाखलात आणून उभं केलं. वास्तविक पाहता त्याच्यावर गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं, परंतु आजच्या सभेत सुद्धा त्यांनी थातूरमातूर उत्तर दिली, किरकोळ उत्तरं देऊन तो विषय निकाली काढण्याचा प्रयत्न केला, परंतु गुन्हा दाखल होणं हे क्रमप्राप्त होतं, तो का झाला नाही. या अनुषंगानं मुलांच्या परीक्षेच्या संदर्भात, परीक्षा फीच्या संदर्भात देखील इथे चर्चा घडून आली. पालकांच्या माध्यमातून परीक्षेच्या संदर्भात चर्चा घडली. पालक कांचन उबाळे यांनी ती चर्चा घडून आणली या सभेमध्ये. एकंदरीत 300-350 रुपयामध्ये गेले कित्येक वर्ष संपूर्ण आर्थिक खर्च भागवला जात होता. ठीक आहे, आता महागाई वाढली तर तुम्ही 350 400 करा, 500 करा. तेव्हा त्याच्यामध्ये 300-350 मध्ये सगळे परीक्षांचे फीज व्हायचे काय बघायच्या आणि नंतर उपक्रमही त्यामध्ये राबवले जायचे. मग असं असताना 500 अधिक 500 हे पैसे 1000 रुपये घेऊन एकंदरीत 4000च्या वरती विद्यार्थी आहेत, 40 लाख रुपयाच्या वरती रक्कम जमा होते आणि ती खर्ची पाडताना चांगल्या प्रकारचं घोडबंगाल झाल्याचं दिसून येईल. हे पुढच्या काळात आपल्याला दिसणार आहे. सर, आज तुम्ही ह्या ठिकाणी सरस्वती विद्यालय वाशिम प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि
त्यांचे जे कर्मचारी या समवेत जी काही दिव्यांग शिक्षक भरती संबंधी जो काय चुकीच्या पद्धतीने जी भरती झाली ह्या साठी कास्ट्राईब महासंघाने जो काही एक निवेदन देऊन आज जी सभा झाली त्या सभेच्या अंती जो काही तुमची आपली सर्वांची तिथे चर्चा झाली त्या चर्चेनंतर जे काही विषय मांडण्यात आले आणि त्या विषयानंतर मुख्याध्यापकाने तुम्हाला जे उत्तर दिली, समजा ह्या संबंधी तुम्हाला जे काय आता उत्तरं देता येतील किंवा जी माहिती दिली जाईल, माहिती दिल्यानंतर किंवा माहिती दिली नाहीच तर तुमची पुढची भूमिका काय असेल? खरं तर जरी आपली या ठिकाणी सभा संपन्न झाली तरी त्यांच्याकडून जे आपल्याला मिळणारी प्रोसिडिंग आहे संघटनेला, आमच्या संघटनेला मिळणारी प्रोसिडिंग आहे, ती प्रोसिडिंग त्याबरोबरचे अभिलेख दस्तऐवज तपासून त्याच्यात जर ते दोषी आढळत असतील, आमच्या निदर्शनात येत असेल तर इथे झालेली भरती ही बेकायदेशीर आहे, यासाठी SITची नेमणूक या ठिकाणी केली जाईल असा पुढचा पर्याय आमच्याजवळ तयार आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.